माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला श्रीमद भागवत सार प्रकरण 10 वेनाची व पृथूची गोष्ट कथन करणार आहे. त्यानंतर मैत्रियांनी ध्रुवाच्या पुढील वंशविस्ताराने सांगितला. त्यांच्या वंशात अंगराजाला वेन नावाचा पुत्र झाला. वेन अतिशय दुष्ट होता. त्याच्या दुष्टपणाला कंटाळून अंगराजा नगर सोडून चालता झाला. वेन राजा झाला तेव्हा तर त्याने सर्वांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे ऋषींनी त्याला शाप दिला. त्यामुळे वेन मरण पावला. राजा विना प्रजेला रक्षण करताही उरला नाही. विदुर म्हणाला, भगवान, वेन राजा दुष्ट का झाला? त्याने काय दुष्टपणा केला? ऋषींनी त्याला का मारले? हा इतिहास मला सविस्तर सांगा. वेन राजाचे उदाहरण दुष्टपणाचे म्हणून ऐकवात येते, पण त्याची पूर्ण कथा मात्र मला माहीत नाही. मैत्रेय म्हणाले, विदुरा, पुढे तुला पृथ्वीराजाची मोठी उद्बोधक गोष्ट मी सांगणार आहे, पण त्याआधी अंग व वेन यांचे चरित्र थोडे तरी सांगितले पाहिजे, कारण वेनपासूनच पृथ्वीची उत्पत्ती आहे. तर अंगराजाची व वेनची गोष्ट सांगतो, ती ऐक. विदुराला आनंद झाला. तो म्हणाला, मुनिराज, अंगराजाची कथा सांगून त्याचा पुत्र वेन हा एवढ्या चांगल्या वंशात एवढा दुष्ट कसा जन्माला आला ते सांगा. मैत्रेय म्हणाले, विदुरा, विधात्यापासून जशी मनु व रातरूपा ही सतसृष्टी उत्पन्न झाली, सनकादी, नारद, ऋभू, हंग, हंस, अरुणी, वती, यती, कृषीही निर्माण झाले व त्यांनी संतती वाढविणे, संसार करणे यात लक्ष घातले नाही. तसेच विधात्याकडून आणखीन एक दुसरेही सृष्टी कार्य झाले आहे ते सांगतो. ब्रह्मदेवाचा अधर्म हा पुत्र होता. त्याची पत्नी मृषा नावाची होती. त्यांना दंभ नावाचा पुत्र व माया नावाची कन्या झाली. निकृतीने त्या दोघांचे हरण केले. दंभ व माया यांच्यापासून लोभ व शठता, लबाडी यांचा जन्म झाला. त्या जोडीपासून क्रोध व हिंसा झाली आणि कली व दुरुक्त ही क्रोध व हिंसा यांची अपत्ये होती. कलीला दुरुक्तीपासून भीती व मृत्यू हे 2 पुत्र झाले. त्यापासून यातना व नरक अशी आणखीन जोडी निर्माण झाली. अहो मुनिराज, विदुर म्हणाला, हे तर अधर्माचे सारे कुळच आपण सांगितले. होय विदुरा, धर्म व अधर्म या दोघांचा उदय ब्रह्मदेवापासूनच आहे. ही सर्व परंपरा अधर्माची आहे आणि त्या नावाचा अर्थही उघड आहे. पण आता पुढे ऐक. मित्रिय म्हणाले, ध्रुवाच्या वंशातील अंगराजाने मृत्यूची आणखीन एक कन्या सुनिथा हिच्याशी विवाह केला आणि त्या सुनिथेकडूनच मृत्यूच्या स्वभावाचा अंश वेनाच्या स्वभावात दुष्टपणाच्या रूपात उतरला होता. म्हणून वेन दुष्ट होता. अंगराजाला पुत्रप्राप्ती पुष्कळ वर्षे झाली नाही. तो यज्ञ करी, पण देवता आविर्भाव घेण्यासाठी येतच नसत. त्यांचे कारण त्याने ऋषीजांना विचारले. तेव्हा त्यांनी प्रथम पुत्रप्राप्तीसाठी विष्णूंची यज्ञाने आराधना करण्यास सांगितले. यज्ञ केल्यावर एक यज्ञपुरुष उत्पन्न झाला व त्याने दिलेल्या खिरीचा प्रसाद भक्षण केल्यावर अंग व सुनिथा यांना पुत्र झाला. तोच तो वेन. तो स्वभावातच गूढ व दुष्ट होता. वेन मोठा झाला तेव्हा त्याने सर्व प्रजेला छळण्यास सुरुवात केली. अंगराजा त्याला कंटाळला व राज्य सोडून निघून गेला. पण राजपदावर कोणीच नसल्यामुळे प्रजेत केवळ पशुत्व वाढले. कोणीच त्राता उरला नाही. तेव्हा वेनलाच राजा करावे असे ऋषी मंडळी म्हणू लागली. प्रजेला एक राजा असावा हा सिद्धांत गृहीत धरून भृगू आणि ऋषी म्हणू लागले, वेन कसाही असला तरी अंग पुत्रच आहे, त्यानेच राज्य करावे. मंत्री म्हणू लागले, वेन अन्याय करील, धर्माचा नाश करील, त्याला राजा करून कसे चालेल? मग सुनिथाचे मत घेऊन ऋषींनी वेनालाच राज्याभिषेक केला. कठोर स्वभावाचा वेन राजा झाल्याबरोबर प्रथम चोर दरोडेखोरांना त्याने वठणीवर आणले. त्याचा धाक वाढू लागला. त्याचे ऐश्वर वाढू लागले. वेनचा उन्मत्त स्वभाव संपूर्ण सत्ता हाती आल्यामुळे अनावर झाला. त्याने महापुरुषांचाही अपमान करण्यास सुरुवात केली. आपल्यापेक्षा कोणीच मोठा नाही असे तो समजू लागला.
विप्रवर्णाच्या लोकांनी यज्ञ दान हवन वगैरे करता कामा नये अशी त्याने आज्ञा सोडली. ऋषी म्हणू लागले, केले काय आणि झाले काय? लाकडावर सुगंध असल्याने तो लाकूड दोन्हीकडून पेटू लागले तर त्या मुंग्यांची काय अवस्था होईल अशी अवस्था प्रजेची झालेली आहे. अराजकतेपेक्षा राजा बरा, पण हा तर रोगापेक्षा उपाय वाईट ठरतोय. त्याला समोपचाराने समजावून तरी पाहूया. ऋषी मंडळींनी वेन राजाची भेट घेतली. नीती व धर्माच्या गोष्टी त्याला सांगितल्या. यज्ञाची थोरवी सांगितली. चर्चा श्रम वर्णाची महती गाळली. राजाची कर्तव्ये समजावली. श्रीहरीचे सामर्थ्य वर्णिले. उपासना व तप यांची आवश्यकता प्रतिपादन केली. पण वेन राजाने त्यांचे बोलणे धुडकावून लावले. राजा हा सर्व देवतांचे निवासस्थान आहे असे सांगितले. सर्व पूजा व सन्मान राजाचाच झाला पाहिजे असे प्रतिपादन केले. त्याचे प्रलाप ऐकून ऋषी समुदाय संतप्त झाला. हा उद्धट राजा आपले चांगले सांगणे ऐकत नाही असे दिसताच प्रजेच्या हिताचा विचार प्रबळ ठरला. याला मारा ठोका असे कित्येक मुनी म्हणू लागले. राजसत्तेविरुद्ध तपस्वी लोकांची सत्ता उभी राहिली. सारे ऋषी राजसभेत राजासमोर मंडलाकार उभे राहिले. सर्वांनी राजाकडे रोखून पाहिले. वेन आणखीन काहीतरी बोलणार तोच भृगू आदी ऋषींनी विशिष्ट मंत्रोपचार करून राजसभा नादून टाकली. सर्व ऋषी समुदायातून तपश्चर्याने प्रेरित झालेला एकच गंभीर हुंकार ठरला आणि त्या हुंकाराने अमोघ अस्त्राप्रमाणे राजाचे प्राण हरण केले. राजा जागचा जागी गतप्राण झाला. सेवक थक्क होऊन पाहत राहिले. ऋषी वर्ग मुकाट्याने तेथून चालते झाले. सुविचारांची पायमल्ली करणाऱ्या राजाला ऋषींनी नष्ट केला. वेन माता सुनीताने फार शोक केला. आपल्या मुलाचे शरीर तिने रक्षण करून ठेवले. दुसरा राजा देशाला मिळाल्याशिवाय वेन शरीर नष्ट व्हायचे नव्हते तशी रीतच होती. राजा हीन प्रजा मन मानेल तशी वागू लागली. दुष्ट लोकांचे पुन्हा फावले. सर्वत्र असुरक्षितता उत्पन्न झाला. ऋषींना पुन्हा चिंता पडली. राजा कोणाला करावे? त्यांनी खूप विचार करून वेनाचे शरीर आणविले. योगाबळाने त्याच्या शरीरापासून सर्व दुष्टपणा एकत्र करून त्यांनी एक पुत्र निर्माण केला. तो निष्णात म्हणून पुढे प्रसिद्ध झाला. पित्याच्या सर्व विचारांचे दायित्व त्याने स्वतःकडे घेतले. त्याची पापे आपल्या शरीरावर घेतली. त्याचा उपयोग राज्य करण्यासाठी झाला नाही. ऋषींनी पुन्हा वेन राजाच्या शरीरापासून मंथन योगाने एक स्त्री व एक पुरुष निर्माण केला. त्या स्त्रीचे नाव त्यांनी अर्ची ठेवले व पुरुषाचे नाव पृथू ठेवले. त्यावेळी हे विष्णू व लक्ष्मी यांचेच अवतार आहेत असे ऋषींनी ओळखले. मंगलासूचक दिव्य वाद्ये वाजत होती. देवांना आनंद झाला होता. पृथूचे ब्रह्म देवाधिकांनी स्वागत केले. पृथू मोठा झाला. त्याला राज्याभिषेक करण्याचे ठरविले आणि सर्व देवता ऋषी नद्या पर्वत सूर्य चंद्र सिद्ध गंधर्व यांनी आपापल्या परीने पृथूला अनेक सुंदर वस्तूंचे दान दिले. बंदीजनांनी जेव्हा पृथूच्या गुणांची प्रशंसा केली तेव्हा पृथूने त्यांना म्हटले, माझे कोणतेही गुण अजून प्रकट झाले नाही, तेव्हा एवढ्यातच माझी स्तुती करू नका. बंदीजन म्हणाले, महाराज आपण विष्णू भगवानच आहात हे ऋषींनी आम्हाला सांगितले आहे. पृथू नावावरूनच या भूमीला पृथ्वी हे नाव यापुढे रूढ होणार आहे असे म्हटले तरी चालेल. इतका महान तुमचा पराक्रम आहे. तुम्ही धर्मरक्षक, नीतिरक्षक, प्रजाचे प्रतिपालक, समदर्शी, दुष्टांना दंड करणारे व दयाळूही आहात. तुमची कीर्ती अखंड विमल राहील. तुम्ही 100 अश्वमेध यज्ञ कराल. सनतकुमार एकदा स्वतःचं तुम्हाला पूर्ण भान देतील. गोरूपी पृथ्वीचे दूध रूपी सर्व इष्टफल तुम्हीच काढाल. इंद्र तुमच्या यज्ञाचा घोडा पळवील. अशी अनेक प्रकारची भविष्यवाणी बंदीजनांनी त्यावेळी प्रकट केली. विदुराने मैत्रेयांना पृथ्वीचे चरित्र समग्र वर्णन करण्यास सांगितले. मैत्रेय सांगू लागले, पृथ्वीला राज्याभिषेक केला त्यावेळी पृथ्वी अन्नहीन झाली होती. लोक भुकेने व्याकुळ झालेले होते. प्रजाजन पृथूकडे गाऱ्हाणी घेऊन आले. आपली दशा त्याला निवेदन केली. पृथूने दुष्काळाचे कारण मनात ध्यान करून जाणले. या पृथूने सर्व अन्नधान्य आपल्या पोटाचा धारण करून ठेवले आहे. तिलाच मी ते अन्न देण्यास भाग पाडतो. रागारागाने पृथूने आपले धनुष्य सज्ज केले.
पृथ्वीवर सार संधान केले. पृथ्वी भयभीत झाली. तिने गायीचे रूप घेतले व ती पळत सुटली. पृथूने तिचा पाठलाग केला. जिथपर्यंत पृथ्वी जाई तिथपर्यंत पृथू धनुष्यबाण घेऊन जाई. पृथूपासून तिचे रक्षण करणारा दुसरा कोणीच भेटला नाही. तेव्हा पृथ्वी पृथूला शरण आली. मला काय मारतोस हे राजा? माझेही रक्षण तूच केले पाहिजे. मी दीन आहे. माझा काय अपराध? तू धर्मज्ञ आहेस. तू माझ्या एका स्त्रीचा वध करणार? मला मारलेस तर तुझ्या प्रजेला आधार कोठून मिळणार? ती कोठे राहील? ती म्हणाली, मग तू अन्न का देत नाहीस? यज्ञातील भाग मात्र देवरूपाने घेतेस आणि अन्नरूपी दूध देत नाहीस. मी आज तुला मारणार. पृथू म्हणाला, राजा म्हणून माझेही काही कर्तव्य आहेच. पृथ्वी म्हणाली, तूच विष्णू व पृथ्वी चालक आहेस. पृथू म्हणून तू राजा असलास तरी भगवान विष्णूंचाच अंश आहेस. मी जे सांगते ते शांतपणे ऐकून घे. ब्रह्मदेवाने जे ध्यानादी अन्न निर्माण केले ते दुराचारी लोकच खाऊन फस्त करीत आहेत, हे मी पाहिले. राजांनी माझे प्रतिपालन करायचे सोडले. प्रजेत केवळ स्वार्थी लोकच राहिले म्हणून मी वनस्पती, धान्य, जल हे सर्व लपवून ठेवले आहे. तू माझेजवळील अन्नरूपी दूध काढून घेण्यासाठी योग्य वत्स म्हणजे वासरू आण. योग्य असे भांडे आण आणि माझी पाठ सपाट व सकल कर, म्हणजे इंद्र जो पाऊस पाडेल तो वाहून जाणार नाही. अरे कर म्हणजे मी अन्न देईन. पृथूने भूमीच्या सांगण्यावरील तथ्य ओळखले. त्याने मनूला वत्स केले व आपल्या हातातच धान्य घेतले. ऋषींनी बृहस्पतीला वत्सरूप दिले व वेदरूप दूध काढले. देवतांनी इंद्ररूपी वासराच्या साह्याने अमृत व ओजस मिळविले. असुरांनी प्रल्हादाला वत्स करून मदिरा व आसव मिळविले. गंधर्व आणि अप्सरांनी विश्वावस्तू गंधर्वाला वत्स करून कमलरूपी पात्रात संगीत, माधुर्य व सौंदर्य प्राप्त करून घेतले. अशा तऱ्हेने पृथ्वीपासून अनेकांनी अनेक वस्तू प्राप्त केल्या. पृथूने या सर्वांचा यथायोग्य वाटून दिल्या. त्याने डोंगर फोडले, खड्डे भरले, भूमी सपाट केली, कृषी योग्य केली, प्रजांना वस्ती करण्यास सोयी केल्या. पृथूने प्रथम नगरे, ग्राम, दुर्ग, पशुगृहे यांच्या रचना केल्या. पृथूने 200 अश्वमेघ यज्ञ करायचे ठरविले. ब्रह्मा वर्त क्षेत्रात त्याने त्यासाठी दीक्षा घेतली. एकामागून एक यज्ञांना आरंभ झाला. विष्णू स्वतः दर्शन देत झाले. सनकाधिक सर्वच ऋषी आले. पृथ्वीवर तर कामधेनूसारखी हवे ते देत होती. सर्व लोकपाल, देवदेवता, विद्याधर, गंधर्व यज्ञात सहभागी झाले. इंद्राला मात्र पृथ्वीचा या श्रेष्ठपणा सहन झाला नाही. 100 यज्ञ करण्याचा संकल्प होता. त्यातील 99 यज्ञ पूर्ण झाले. 100वा यज्ञ झाला म्हणजे राजा पृथू इंद्राचा समान झाला असता. शतमख हे इंद्राचे नाव आहे. 100वा यज्ञ सुरू झाला. तिकडे इंद्राने ठरविले की हा यज्ञ पूर्ण होताच कामा नये. त्याने खोटाच ऋषीसारखा वेश धारण केला. जटांचा भार शिरावर, भस्म साऱ्या अंगभर, भगवी वस्त्र नेसलेला, खडावा, कमंडलू, रुद्राक्षांच्या माळा, जणू काही खूप तप करून या पृथ्वीवर केवळ उपकार करायला संचार करणारा ब्रह्मऋषी, शांत भव्य मुद्रा. यज्ञस्थानी इतर ऋषीसारखाच दिसणारा हा इंद्र सराईतपणे वावरत होता. कोणाला शंकाच आली नाही, कारण सर्वांचे लक्ष होते यज्ञविधीकडे, मंत्राकडे, सामग्रीच्या व्यवस्थेकडे, आदरातिथ्याकडे, मान सन्मानाकडे. आणि यज्ञाचा घोडा इंद्राने सर्वांच्या डोळ्यात चुकवून पळविला. शीघ्र वेगाने इंद्र त्या अश्वासह आकाशमार्गे जाऊ लागला. अत्री ऋषींच्या लक्षात मात्र चट्टन सारा प्रकार आला. इंद्र घोडा घेऊन पळाला. तो पहा ते ओरडले. पृथ्वीचा मुलगा इंद्रामागे धावला. पण इंद्राच्या धार्मिक वेश पाहून त्याची दिशाभूल झाली. त्याच्यावर त्याने बाणही मारला नाही. तो तसाच यज्ञस्थानी परत आला. अत्री मुनीने त्याला पुन्हा पाठविले. अरे तो कपटी इंद्रच आलाय तुमच्या यज्ञात विघ्न करायला. जा जा, सरळ त्याला मारून टाक. पृथ्वीचा पुत्र तात्काळ वायुवेगाने इंद्रामागे धावला. तो आता फसत नाही असे पाहून इंद्राने अत्यंत वेगाने पलायन सुरू केले. पण पृथुपुत्राने त्याला गाठलेच. तो आपल्यावर हल्ला करणार असे पाहून इंद्राने तापस वेश टाकला व तो अदृश्यच झाला. घोडा तिथेच राहिला. घोडा घेऊन पृथुपुत्र परत आला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. पृथुपुत्राचे सर्वांनी कौतुक केले.
त्याला विशिताश्व असे नाव दिले. पण इंद्राने पुन्हा पुन्हा निरनिराळ्या प्रकाराने ढोंगी वेश घेऊन घोडा पळविण्याचेच अनेक प्रयत्न केले. त्याचे हे दांभिक वेश नंतर अनेक पाखंडी यज्ञविधी विरोधक धर्मप्रचारकांनी धारण केले व बुद्धिप्रधान आणि निरीश्वरवादी अशा आपल्या मोह पाडणाऱ्या युक्तिवाद्यांनी अनेक पाखंडी मते जनांमध्ये प्रसूत केली. इंद्राचा हा उपद्रव पृथूला सहन झाला नाही. त्याने क्रोधाने इंद्राचा नाश करण्यासाठी शस्त्र उचलले. ऋत्विज म्हणाले, राजा नको नको, तू त्याचा वध करू नको. यज्ञाची दीक्षा घेतली आहेस ना, आता यज्ञाचा पशु वगळून अन्य कोणताही हिंसेचा अवलंब तुला करता येणार नाही. इंद्राला आम्ही मंत्रांनी आवाहन करतो. त्याच्या योगाने इंद्र येथे येईल व त्याची यज्ञात आहुती पडेल. ऋत्विजांनी मंत्र म्हणायला प्रारंभही केला. त्यावेळी मात्र ब्रह्मदेव तिथे आले व त्यांनी ऋत्विजांना परावृत्त केले. इंद्र हीच यज्ञाची मुख्य देवता, इतर देवता त्याचीच अंगे आहेत असा विरोध पुरे. इंद्राने पाखंड मताच्या प्रचारास किती सहाय्य केले पहा. त्याला यज्ञ थांबवा पृथुराज. इथे 99 यज्ञ झाले तेवढेच पुरेत. तुला इंद्रप्रदाची अभिलाषा नाही ना? मोक्ष धर्मात हे बसत नाही. तू विष्णूंचा अंशावतार आहे. धर्माच्या या बाबतीत इंद्रामुळे किती अपसिद्धांत लोकप्रिय झाले आहेत याचाच तू आधी नाश कर. पृथूने 100वा यज्ञ पूर्ण केला नाही. सर्वांना मानाने व दक्षिणा देऊन संतुष्ट मात्र केले. पृथूची सर्वांनी मनोजपाबद्दल प्रशंसा केली. पृथूने केलेल्या यज्ञांनी भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि इंद्रासह यज्ञस्थानी येऊन त्यांनी पृथूला उपदेश केला. तो उपदेश भक्तीचा होता, आत्मविषयक होता. माया ममता सोडून नियत कर्म करीत भक्ती कशी करावी याचा तो होता. तत्त्वज्ञानाचा होता, श्रद्धेचा होता, राजधर्माचा होता, समत्वाचा होता, मोक्षाचा होता. वर माग असे ते त्याला शेवटी म्हणाले. विष्णू गरुडासहित व इंद्रासहित समोर उभे होते. पृथूला त्यांच्या दर्शनाने व मयूर उपदेश अमृताने प्रेमाने भरते आले. भगवंताचे दर्शन स्पष्ट होत असूनही त्याच्या अश्रूंनी मध्ये अडथळाच केला. गदगदलेल्या स्वरातच त्याने विष्णूंचे स्तवन केले. तो म्हणाला, प्रभो, आपण ब्रह्मदेवाला सुद्धा वरदान देणारे. मानवांनी आपल्याजवळ काय मागायचे? देहाचे सुखभोग? छे छे, ती तर नरकाचीच वाट. तुच्छ विषय मला नकोतच. बरे, मोक्ष तरी मागावा? नको. मोक्षात आपले नामस्मरण कुठे आहे? भक्तिभाव कुठे आहे? हो, एक अगदी सोपे काम करा. मला सहस्त्र कान द्या, म्हणजे मी आपल्या लीलांचे वर्णन सहस्त्रशः ऐकेन. या जगात महात्म्यांनी केलेले आपले नामसंकीर्तन काय आहे ते पापमलहारी आहे. आणखीन दुसरा वर नको. सत्संगाने काय होत नाही? पाप ताप दैन्य सगळेच जाते. क्षुद्र बुद्धीचा मनुष्यसुद्धा सत्संग मागेल, पण गुणाग्राही का नाही मागणार? लक्ष्मी ही सर्वांना भुलविते, नादी लावते, पण ती स्वतः तर आपली सेवा करण्यास घडून गेलेली आहे. आपले पाय सोडायला तयार होत नाही. प्रभो, मी तशीच आपली सेवा करतो, पण लक्ष्मीला माझा मच्छर वाटेल नाही का? मग तिचा मी माझा कलह लागेल. पण आपण माझाच पक्ष घेणार ना? भक्तांची लहान सहान कर्मेसुद्धा आपण मोठी पवित्र करून घेता. मग माझी सेवा कार्य आपण स्वीकाराल ना? आपण तर स्वस्वरूपीच रमलेले. आपल्याला लक्ष्मीने केलेल्या सेवेत तरी कुठे आसक्ती आहे? म्हणून तर सिद्ध व मुक्त हे सुद्धा आपले भजनच करतात. प्रभो, वरदानाचा मोह मला पाडू नका. आपल्या मायेने मोहित होऊनच लोक वर मागतात व फसून बद्ध होतात. वेदांच्या रूपाने तर आपण सकाम उपासनेचे केवढे मोठे जाळे टाकले आहे. अज्ञानाने लोक आपल्याजवळ पुत्रप्राप्तीचा वर मागतात, पण देवा, मुलाचे खरे कल्याण पित्याला कळते, मातेला कळते. मुलाने न सांगताच माता त्याचे संगोपन करते, पिता त्याचे हित पाहतो. प्रभो, आपणही माझे हित कशात आहे तेच करावे. मला काय समजणार? त्याचे असे बोलणे ऐकून विष्णू म्हणाले, राजा, तुझी बुद्धी शुद्ध आहे. तुला माझी भक्ती प्राप्त हो. माझ्यावरील भक्तीनेच माया पार करता येते. आता तू माझ्या आज्ञेचे पालन कर. आपल्या प्रजेचे रक्षण कर, पालन कर.
सर्व देवतांचा पृथूने सन्मान केला. पूजन केले. भगवान विष्णू अंतर्धान पावले. पृथूने आपल्या राजधानीत आगमन केले. 99 यज्ञ तेथे पूर्ण झाले. तो यज्ञमंडप कित्येक वर्ष पुण्यभूमी म्हणून लोकांना वंदनीय झाला होता. पृथूने ब्रह्मावर्तातून आपल्या नगरीत आगमन केले. त्यावेळी ती नगरी फारच सुशोभित करण्यात आली होती. जागजागी फुलांच्या कमानी तोरणे उभारली होती. पृथूने त्यांच्यानंतर एका महासत्राची दीक्षा घेतली आणि आपल्या सर्व प्रजाजनांना त्याने आपले अनुभवाचे ज्ञान कथन केले. तो म्हणाला, सज्जन हो, आपले कल्याण असो. जिज्ञासू माणसाने आपले चांगले निश्चय संत समाजात सांगावे असे आहे. या जगात लोकांना वळण लावावे, त्याचे रक्षण करावे, त्यांचा चरितार्थ चालावा, त्यांच्या धर्म कर्म मर्यादा घालून द्याव्यात. यासाठी मला राजा करण्यात आले आहे. जो राजा प्रजेला धर्ममार्गाने चालवण्याचे शिक्षण देत नाही आणि फक्त कर घेत राहतो, त्याचे ऐश्वर्य टिकत नाही. प्रजेचे पाप मात्र आपल्याला लागते. मला श्रीहरी प्रसन्न होतील व उत्तम गती मिळेल, पण केव्हा? जेव्हा तुम्ही प्रजाजन परस्परांशी प्रेमाने वागाल, संतोषाने राहाल, द्वेष झगडे करणार नाही, तेव्हा. आणि त्यातच तुमचे कल्याण आहे. हे शुद्ध चित्त देवतांनो, हे पितृगणन हो, हे महर्षींनो, आपणही माझ्या या बोलण्याला अनुमोदन द्यावे. मनुष्य जे जे कर्म करतो त्या कर्माचा करता, ते कर्म करण्याचा उपदेश करणारा व ते सर्व करण्यास संमती देणारा, असा सर्वांना त्या कर्माचे फळ परलोकातही भोगावे लागते. भगवान यज्ञपती विष्णू यांची थोरवी कोण मानित नाही, कोण जाणीत नाही. धर्माचा आधार, इच्छापूर्तीची प्रेरणा, अर्थाचा आशय व मोक्षाचा दाता, स्वर्ग व अपवर्ग यांचा नियामक, महान गदाधारी विष्णू, मनु उत्तानपात, प्रियव्रत, ध्रुव, अंग, ब्रह्मा, शिव, प्रल्हाद यांच्या या अन्य सर्व महापुरुषांच्या मताने विष्णू सर्वश्रेष्ठ होय. वेनासारखे काही अपवाद असतील, पण ते त्याचे दुर्दैवच होय. त्या परम पावन विष्णूंचीच भक्ती तुम्ही सर्व आपापल्या कर्मानुसार करीत राहा. ध्यान, स्तवन, पूजन, अध्ययन, अध्यापन, मानसिक, वाचिक व कथित सर्व कर्मे विष्णूंच्या भक्तीत बुडवून शुद्ध करा. मनात कोणताही संशय ठेवू नका, कपट धरू नका. कर्माचे यथायोग्य फळ हे मिळतेच. पृथ्वीने नंतर अव्यक्त ईश्वर यज्ञ स्वरूपात व्यक्त कसा झाला होता ते प्रजाजनांना समजावून सांगितले. ब्राह्मणकुल, गोवंश आणि भक्त या सहित भगवंताची आपल्यावर नित्य कृपा असावी अशी अभिलाषा प्रकट केली. सर्व प्रजाजनांनी पृथ्वीची स्तुती केली आणि पृथ्वीला विष्णूंचा अवतार मानले. त्यांनी प्रजेचे पुत्रवत पालन करणाऱ्या राजाची कर्तव्यनिष्ठा प्रशंसिली. मैत्रेय सांगते, विदुरा, पुढे काय झाले माहीत आहे? पृथ्वीला भेटण्यासाठी सनत कुमारांसह सनक, सनानंद, सनातन असे 4 ऋषी आले. विदुर म्हणाला, म्हणजे पृथ्वीच्या जन्माच्या वेळी त्याचे असे भविष्य सांगितले होते ना? सनकादिक त्याला स्वतः ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतील असे भाकीत केले होते ना? मग त्याच्यासाठीच ते आले असावे. पृथ्वीने त्याचे स्वागत चांगले केले असेल नाही का? होय. तर मैत्रेय म्हणाले, आकाशातून दिव्य कुमार पृथ्वीवर उतरताना पाहून राजासह सर्वजण मोठ्या उत्कंठेने जागचे उठले. त्यांची मने आधीच देहातीत होऊन तिकडेच आकृष्ट झाली होती. मनापासून शरीरे धावू शकली नाहीत. एवढेच. राजाने त्या चौघांना उत्कृष्ट आसनावर बसविले. त्यांचे चरण क्षालन केले. अतिशय आदराने ते चरणतीर्थ स्वतःच्या सर्वांच्या मस्तकावरून प्रोक्षण करून घेतले. स्वागत पूर्णपणे करून मग हात जोडून नम्रतेने राजाने त्यांची स्तुती केली. पृथू म्हणाला, योगीश्वरांनो, दिव्यकुमारांनो, आपले दर्शन किती दुर्लभ. माझे पुण्य मोठे म्हणूनच मला आपले दर्शन झाले. आपले पाय ज्या घराला लागतील ते घर धन्य. आपण जेथे आतिथ्य स्वीकाराल ते घर धन्य व तो गृहस्थ धन्य. आपणच आमच्यासारख्या संसारी लोकांचे उद्धार करते आहात. आपल्याला कुशल आहे ना म्हणून काय विचारणार? आपण तर नित्य आत्मरत असता, तेव्हा तो प्रश्नच अनाठायी आहे.
आपण मनुष्य मात्रांचे मित्र आहात. मनुष्याचे परम कल्याण कसे होते तेच कृपा करून सांगा. आपल्या रूपाने भगवान विष्णूच आले आहेत असे मला वाटते. तुला सनतकुमार म्हणाले, योग्य प्रश्न विचारलास राजा. संतांचा संग व्यक्त्याला न श्रोत्याला हितकर असतोच, पण इतरांनाही कल्याणाचा असतो, कारण त्याची प्रश्नोत्तरे सर्वांच्याच हिताची असतात. तुझी विष्णुभक्ती श्रेष्ठ व दुर्लभ आहे. अरे, तुझी भक्ती सहसा प्राप्त होत नाही, कारण इतर वासना फार दृढ असतात. विषयात वैराग्य आणि आत्मप्रीती हाच कल्याणाचा मार्ग शास्त्रांनी निश्चित केला आहे. गुरु व शास्त्र यावर विश्वास ठेवावा. तत्व काय ते जाणण्याची इच्छा धरावी. ज्ञानावर निष्ठा ठेवावी. हरीची उपासना करावी. हरिकथा श्रवण करावी. संसाराच्या गोष्टी ऐकू नयेत. संग्रह फार करू नये. एकांतात शांतपणे राहावे. कोणाही जीवाला अपाय करू नये. विष्णू चरित्राचे श्रवण करावे. आत्मशक्ती न ठेवता यमनियमाचे पालन करावे. कोणाचीही निंदा करू नये. प्राप्त सुखदुःखे सहन करावीत आणि मन आत्मस्वरूपातच वळवावे. यानेच वैराग्य दृढ होते. भक्तिभाव दृढ होतो. परब्रह्मावर मन बुद्धी एकाग्र होते. गुरुला साधक शरण जातो व ज्ञान आणि वैराग्य यांनी तो आपली देह प्रपंच बुद्धीच पूर्णपणे जाळून नष्ट करतो. त्यामुळे मी करता, मी भोगता इत्यादी अहंकाराचा सर्वथा नाश होतो व साधकाला जगाचा प्रत्यय येत असूनही सर्व स्वप्नवत मिथ्या ठरते. बाह्य वस्तू, आंतरिक कल्पना यांचा पूर्ण निराश होतो. अंतःकरण रूपी उपाधी असते तोपर्यंत मी माझे व भेदभाव असतो. आरसा असला तरच प्रतिबिंब दिसते. आरसा नसेल तर प्रतिबिंब दिसत नाही. तसेच हे इंद्रिये नाना विषयात गुंततात. ती मनामुळे आणि ते मन बुद्धीला सुद्धा आसक्त करते. मग विचारशक्तीचा नाश होतो. आत्मविस्मृतीच होते. आणि यापेक्षा मोठी हानी ती कोणती? जड वस्तूंचे चिंतन केले तर खरोखरीच मन बद्ध होते. आसक्ती ही धर्म, अर्थ, मोक्ष यांची हानी करते. त्यातच काळाच्या हाती माणूस बाहुलीसारखा नाचत राहतो. पण देह, प्राण, मन, बुद्धी यांच्या ठिकाणी आत्मा म्हणून निवास करणाऱ्या श्री भगवान विष्णूंचेच अनुसंधान करील तो या बेड्यांमधून सुटेल. ते अनुसंधान म्हणजे भक्ती आणि योग. भक्तीच्या ओलाव्याशिवाय नुसता योगाचा अभ्यास यशस्वी होत नाही. तुला यापेक्षा उत्कृष्ट तत्व सांगण्यासारखे नाही. सनतकुमारांना वंदन करून पृथ्वीने त्यांची पुनश्च मधुर वाणीने स्तुती केली आणि म्हटले, मुनिराज, मी व माझे हे काहीच नाही. जे आहे ते आपल्याच कृपेने आहे. परमार्थता आपल्याच चरणी अर्पण केले आहे. आपले ज्ञानरूपकार अशा अपर्णाने सुद्धा फिटणारे नाहीत, हे मात्र खरे. त्यानंतर चारही कुमार मृथूच्या पूजेचा स्वीकार करून आकाशमार्गाने गेले. पृथू कृतकृत झाला. तो एक सद्गुणी व आदर्श राजा होता. नित्य आत्मतृप्ती, न्यायी, दानी, उदार, क्षमाशील, पराक्रमी, शांत, निश्चिंत, संरक्षक आणि भक्त होता. पृथूने वृद्धपणी वानप्रस्थ स्वीकारले व दीर्घ तपस्या केली. त्याची पत्नी अर्ची ही सुद्धा तपश्चर्येसाठी व त्याच्या सेवेसाठी वनात गेली. सारा राज्यभार मुलांवर सोपवला. त्याने योगमार्गाची साधना केली व क्रमशः सर्व उपाधींचा विलय करून देहाचा त्याग केला. अर्चीने त्याचा समवेत अग्नीत प्रवेश करून देहत्याग केला. देवतांनी त्यावेळी धन्य अर्ची, धन्य असा जयघोष केला. पृथू व अर्ची यांना उच्चतम लोकांची प्राप्ती झाली. तो विष्णूंच्या परमधामास गेला व अर्ची त्याच्यासह विष्णुलोकी गेली. मैत्रेय म्हणाले, विदुरा, हे पृथ्वीचे चरित्र फार पुण्यदायक आहे. तुझ्या विनंतीवरून मी जे तुला सांगितले आणि सांगता सांगता मीही त्यात रमलो. योग्य पुरुषार्थ पूर्ण करून भक्तिमार्गाने कसे विष्णुमय व्हावे याचे हे उदाहरण आहे. पृथ्वीने 100 यज्ञ करण्याचा संकल्प केवळ निरीच्छपणाने 99व्या यज्ञावर कसा सोडून दिला हे लक्षात घे. निष्काम भक्तीची ही पायरी ध्रुवाच्या पुढची आहे. भूमीचे रक्षण व प्रजांचे पालन करण्याचे मोठे कार्य पृथ्वीने केले. भूमी ही वेणूचे रूप घेऊन त्याला शरण गेली. हे सगळं रूपक म्हणजेच राज्य कर्तव्याचे आदर्श पृथ्वीने कसे पुढे प्रस्थापित केले याचे
निदर्शक आहेत. पृथूने प्रथम ऋषीधर कर्म, नगररचना, इतर मोठमोठ्या सुधारणा केल्या. भूमीला त्यांच्या कन्येची उपमा देतात व पृथ्वी म्हणून संबोधतात. ही त्या पृथ्वीची महतीच होय. आता तुला प्रचेत्यांची कथा पुढे सांगणार आहे. नारदांनी त्यांच्या सभेत ध्रुवाचे गुणगान केले ते तुला सांगितले. तेव्हाच या कथेचा मी आरंभ केला. विदुर म्हणाला, होय, लक्षात आहे, आणि ती कथा ऐकण्याची उत्कंठाही मला लागली आहे. शुक परीक्षिताला गंगा नदीच्या तटावर भव्य शिबिरात ही कथा सांगत होते आणि मुनिशापाने सर्पदर्शाने मृत्यूजवळ आलेल्या परीक्षित जीवनातले इति कर्तव्य सर्वश्रेष्ठ पुण्यकृत म्हणून शुकांजवळ श्री भागवत कथा श्रवण करीत होता. शौनकादिकांच्या महासभेत सूत्रांनी हरिकथेचे प्रवचन अशा रीतीने जगताच्या कल्याणासाठी सत्र म्हणून सुरू ठेवले होते. ते म्हणाले, भारतवर्षातील प्राचीन पुण्यश्लोक भगवत भक्त राजांची चरित्रे या भागवतात आहेत. त्यात पानोपानी हरिनामाचा गजर ऐकू येतो. शब्द शब्द मंत्रमय हरिरूप होतात आणि कथेला गंगेची पावनता व यमुनेची मनोरमता प्राप्त होते. हे भक्तीचे अमृत. देव दुर्लभ आहे, देव दुर्लभ आहे. प्रकरण 10 समाप्त.